एक विचारू का भाऊसाहेब? नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तर. अरे बिनधास्त, तुला काय बोलायचंय, काय विचारायचं, बिनधास्तपणे विचार. काय भाऊसाहेब, आम्ही आरोपींना पकडून आणतो आणि ते गुन्हेगार आहेत की नाही हे तुम्ही कोर्टात न्यायाधीशांसमोर सिद्ध करता. त्यात तुम्ही तुमच्या कौशल्यावर, वाक्चातुर्यामुळे त्यांना निर्दोष मुक्तता मिळवून देता. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आजच्या आज अगदी लवकरात लवकर रमा कोडेचे नातेवाईक शोधा, त्यांच्याकडून तिच्याबद्दल माहिती काढा. त्यानंतर ती ज्या एरियात राहते तिथे आजूबाजूला तिच्याबद्दल विचारा. आलं ध्यानात? हां, लवकरात लवकर. ओके. आणि त्या बिल्डरच्या केसचं काय झालं? हां, आपण डोक्याचा वापर तर कधी करतच नाही. मला एक सांगा, तुम्ही एखादा स्वतः निर्णय घेतला, स्वतःकडून काही माहिती काढली तर काय हरकत आहे सावंत? अहो, आयुष्यात तुम्ही पुढे जाणार कसं? ओके, हा कॉल बॅक करा. शिट, एक काम व्यवस्थित करत नाही. नामदेव, नामदेव. आणतो मालक. काय आण? काय आण? मी सांगितलं तुला काही? नाही मग आधी पूर्णपणे ऐकून घ्यायचं, नंतर बोलायचं. चहा आण एक कप. होय. आणि ऐक, बाईसाहेब कुठे गेल्या? त्या नयनताई बरोबर बाहेर गेले. आज दिवसभरात कोणी आलं होतं घरी? नाही साहेब. कोणाचा फोन? नाही. नक्की? आयच्या. पण काय झालं साहेब? शंकरराव घरी आलेत, त्यानंतर दुपारी कोर्टात, तेही इन्स्पेक्टर आनंदला भेटायला. काहीतरी निश्चित आहे. म्हातारा काही बातमी तर घेऊन आला नसावा. दोन्ही वेळा मी दिसलो आणि त्यांनी पळ काढला. यशोधराला माणसं हुशार मिळाली आणि मला मात्र सावंत सारखे.
काय वाचन चाललंय? रूम मध्ये आपण दोघेच आहोत. काही संवाद विचार विनिमय काय आहे की नाही? बर, बोला. काय बोला? अरे वा, गंमतच आहे. आपणच म्हणायचं काही संवाद काही विचार विनिमय, आणि मी म्हटलं बोला, तर म्हणे काय बोला. अच्छा, म्हणजे मी म्हटल्यावरच बोलायचं असं काही नियम आहे का? नाही नाही, असा काही नियम नाही आहे. ठीक आहे, मग बोलू. हा, काय कसा गेला आजचा दिवस? सूर्य कोणी कोणी उगवला होता? दिग्दर्शक काय म्हणाले? शूटिंग कसं झालं? असले रटाळ प्रश्न विचारू का? अरे मला असं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? जाऊ दे, मला ना तुझ्याबरोबर वाद घालत काही इंटरेस्ट नाही. अच्छा, म्हणजे मी वाद घालतोय? नाही, मी वाद घालते. चला, मान्य केलं एकदाच. मी मान्य करून तुला आनंद झाला ना? मस्करी करतो ग मी. हा, मस्करी? बोलू नकोस माझ्याशी. अरे बापरे, अखांडावर बायको तसा बोला शोभा देत नाही. विशाल, कितींदा तुला सांगितलं आयुष्याबद्दल जरा सिरियस हो. अरे 5 वर्ष झालीत आपल्या लग्नाला, आणि 5 पैसे कमावले नाहीस. हे बघ, मला असं म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणायचं होतं तुला? मी लेखक दिग्दर्शक आहे. बिटवीन द लाईन्स वाचतो मी, कळतं मला सगळं. उत्तम. बिटवीन द लाईन्स तर मला माहित नाही, पण अर्थाचा अनर्थ कसा करायचा ना हे तुला चांगलं कळतं. अनर्थ नाही, हाच अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा. मला काही माहित नाही. झोपते मी. झोपा झोपा, निवांत झोपा. आम्हाला डिस्टर्ब करा आणि स्वतः झोपा. हे बघ, मी तुला डिस्टर्ब केलेलं नाही, तू स्वतःच डिस्टर्ब होतोस. हो, मला छंद आहे डिस्टर्ब होण्याचा. मला माहित नाही तुला छंद आहे की नाही ते. काही किंमतच नाही या घरात मला. बाबा, बाबा, बरं नाही आहे का तुम्हाला? बरं आहे रे, जरा डोकं दुखतंय. अहो मग चहा सांगू का नामदेवला? नाही नाही, मी बोललोय चहा त्याला. मग डोकं चेपून देऊ थोडं? चेप बघू जरा. बरं वाटतं आता? अरे आत्ता चेपायला सुरुवात केली आहेस तू. बाबा, फार टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही आज. टेन्शन असतं रे कामाचं माणसाला. या केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मला काही चैन नाही.
ही वकिली म्हणजे ना दिलीप एक प्रकारची डोकेदुखीच आहे. त्याच तारखा, ते स्टेटमेंट, ते साक्ष, ते साक्षीदार आणि तीच उलट तपासणी. आणि सोबत असणारी माणसं जर बिनडोक मिळाली तर मात्र माणसाला फार त्रास होतो. अरे बस 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 बस, पुरे 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 पुरे. अरे थांब रे, किती चेपतोस. बैस. बाबा, मी काही मदत करू का तुम्हाला? तू काय मदत करणार? अरे वकिलीतलं तुला काय कळायचं? तू इंजिनिअरिंग करतोयस ना? आणि हे करते बरं झालं तू वकिली नाही केलीस तर. केस फार क्रिटिकल आहे का बाबा? केस क्रिटिकल नाही आहे, क्रिटिकल करण्यात आली. कशी काय? कारण तुझी आई लढा देते ना स्त्री अस्तित्वाचा. समाजसेविका यशोधराबाई भाऊसाहेब गुप्ते रमा कोर्टेच्या केसमध्ये माझ्या विरोधात. तिच्या दृष्टीनं ही एक सत्य आणि असत्याची लढाई आहे. म्हणे रमा कोर्टेला न्याय मिळवून देणं तिच्या संस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पण आता ही केस जिंकणे माझ्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आता तुझ्या आईला कोण समजावणार की न्यायाधीशांच्या निर्णयापूर्वी सत्य आणि असत्याचा निर्णय लागत नाही. पण बाईसाहेब समाजसेविका. अच्छा, म्हणून तुम्हाला टेन्शन आलंय. आई रमा कोर्डेच्या केसमध्ये तुमच्या विरोधात लढते म्हणून? हे जे प्रश्न तो नाही. पण बाबा, आईचा समाजात मोठा दरारा आहे हा. ऑब्विसली. कारण तुझी आई प्रामाणिकपणे काम करते म्हणून. पण माझा प्रश्न तो नाही. पण काय आहे दिलीप, माणसानं समोरच्या माणसाला कधीही कमी लेखू नये, कमजोर समजू नये. अपयशाची पहिली पायरी म्हणजे माणसाचा अति आत्मविश्वास. आणि भाऊसाहेब गुप्ते आजपर्यंत यश प्राप्त करत आला ना, त्याचं कारण तेच. मी समोरच्या माणसाच्या प्लस पॉइंटला सॅल्यूट करत आलो, पण मी शोधत आलो त्याचे मायनस पॉइंट. आणि आता मला हवा आहे, मला हवा आहे आता फक्त एक मायनस पॉइंट रमा कोर्डेचा. आणि तो जर मिळाला तर ही केस जिंकण्यापासून मला कुणीही थांबवू शकत नाही. कुणीही नाही. ब्रह्माजी नाही करायची. आपल्याला आता खूप उशीर झाला. आपल्याला आता झोप. सकाळी चालेल नाही जायचे का तुला? झालं तुमचं? झोपूयात आता, चला. आज तुला की नाही गोष्ट नाही, एक अंगाई ऐकवणार आहे मी. ठीक आहे? तू झोपायचा बाळा. ठीक आहे? लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
झोपली नाहीस तू? नाही ग, राजूला झोपवत होते. झोपला का? हो झोपला, झोपतच नव्हता. चला झोपा आता, सकाळी लवकर उठायचंय ना. आई, बाबा झोपले का ग? नाही अगं, स्टडी रूम मध्ये आहेत. आई, बाबा पूर्वीसारखे बोलत नाहीत है ना? असं काही नाहीये, मला तर नाही असं जाणवलं. का ग? पूर्वी कसे आपल्यासोबत गप्पा मारायचे, थट्टा मस्करी करायचे, कधी बाहेर तर कधी हॉटेलमध्ये घेऊन जायचे. पण कामामध्ये इतके व्यस्त असतात ना ते, हल्ली त्यांना वेळच मिळत नाही अगं. आणि तू देखील किती बिझी असतेस ग. ती रमा कोरडेची केस एकदा हातावेगळी झाली ना की मग मलाही निवांत मिळेल. आई, तुला वाटतं का की त्या रमा कोरडेला न्याय मिळेल म्हणून? निश्चितच मिळेल, मिळायलाच हवा. असं का वागतात हे लोक? कोणाविषयी बोलतेस तू? आई, ज्या लोकांनी रमावर अत्याचार केला त्या लोकांविषयी बोलते मी. विकृती आहे काय? त्यांना भावना नसतात का गाई? दुसऱ्यांच्या भावनेचा कधी विचार नाही करत का ते लोक? दुसऱ्यांच्या भावनांचा जर त्यांनी विचार केला असता तर आणखी काय हवं होतं आपल्याला? मानसिक आजार आहे त्या लोकांना, रोग जडलाय हा मानसिक. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही आणि मग रमा कोरडेसारख्या अभाग्या मुली त्यांच्या अत्याचाराला बळी पडतात. या असल्या माणसांना ना ठेचून मारलं पाहिजे. कोर्टाने यांना चांगली फाशीची सजा दिली पाहिजे, नाही तर जन्मठेप तरी दिली पाहिजे. बिचारी ती रमा. तू काय एवढा विचार करतेस बाळा? जाऊ दे ग, तू नको विचार करत बसू. जास्त विचार केला ना आपल्यालाच त्रास होतो. चला 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 झोपा, सकाळी लवकर उठायचंय. ते पण खरंच आहे तुझं. झोप चल. गुड नाईट आई. गुड नाईट. सावकाश. नामदेव, माझा मोबाईल. हा बाईसाहेब. माझा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? अहो तुम्ही चार्ज करायला ठेवला होता, त्यात बघा किती मिस कॉल आलेत. असून दे. या माझ्या बॅग्स घे आणि गाडीत ठेव. हो. नीट ने. प्रोडक्शन. हॅलो. हा सर. हा मी ऑन द वेच आहे, ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. हा पोहोचते, एक 5 मिनिटात पोहोचते. हा घ्या चहा घे. अहो आई, तुम्ही कशाला त्रास घेतला? मी घेतलाच ना चहा. कुठे? सेटवर? घ्या, हे आधी काहीतरी खा ह्याच्या बरोबर आणि मग निघ. बस, हे घे खा. आणखीन एक घे, आणखीन एक घे. उपाशी पोटी जाऊ नये माणसानं कधी घराबाहेर, कितीही घाई असली तरी. चल घे पटकन. आज ना मला खूप उशीर झालाय. अगं मग जरा लवकर उठायचं ना. माहित आहे ना आपल्याला लवकर बोलवलंय कामावर म्हणून. मग त्या अनुषंगाने लवकर उठायचं. जायला किती वेळ लागणार याचा सगळ्याचा अंदाज घ्यायचा आणि उठायचं. हा, यापुढे लक्षात ठेवायचं. नाहीतर मला सांग, मी तुला उठवत जाईल. बरं, नेक्स्ट टाइम नक्की काळजी घेऊ. दॅट्स गुड. जेवण वगैरे वेळेवर घेत जा गं बाई. तर लंच ब्रेक झाला नाही तर मी जेवण कसं करणार? अरे मग सांगा ना तुमच्या त्या माणसांना लंच ब्रेक अगदी वेळेवर करा म्हणून. काही बिघडत नाही हा 15 मिनिटं जेवणात गेली तर. शेवटी सगळी जण धडपडतात ती टीसभर पोटासाठीच ना. मग सांग समजावून त्यांना. आई, तुम्ही आमच्या सेटवरती याच. आणि काय करू?
आणि युनिटला चांगला बजावून सांगा. हो, तुमच्या युनियनची जर का मी लीडर असते ना तर सगळ्या तुमच्या त्या प्रोडक्शन हाऊसला अगदी ठणकावून सांगितलं असतं लंच ब्रेक वेळेवर करा म्हणून. आई मला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे तर मी निघते. ओके, टेक केअर, बाय. नीट जा सावकाश हा, आणि जरा व्यवस्थित चालव गाडी. देवा, काय आजकालची तरुण मुलं या कामाच्या व्यापामध्ये ना स्वतःकडे देखील लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. ना खाण्याचं ना पिण्याचं, काही 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 त्यांना काही नसतं. मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकणार की नाही म्हणून. का नाही बघणार, नक्कीच बघणार. हो ना, तू आयुष्यात पहिला चित्रपट बघशील, फिल्म बाय विशाल गुप्ते. येस, खरंच दादा. हा, आता तुझ्या आईला कोण समजावणार की न्यायाधीशांच्या निर्णयापूर्वी सत्य आणि असत्याचा निर्णय लागत नाही.